अहो, काय हळद आहे मारुती भाऊंची, कुठून नियोजन करतो एकदा विचारूनच बघतो यांना. होय मारुती दादा, काय करतोय तिकडे? काय नाही लल्ला, यावर्षी जरा वेगळं नियोजन केलंय आपण. बघू आता कसं कसं उत्पन्न निघतंय तर बर बर त्याशिवाय काय मिळ लागणार आहे आपल्याला. चालतंय. मला पण हळद लावायची, असं काय नियोजन केलं मारुती भाऊ, तुम्ही सांगा की आम्हाला. काय नाही कृष्णा, ही फक्त बायो फॅक्टरची जादू आहे. ठीक आहे. बायो फॅक्टरीची जादू म्हणजे काय? लल्ला, कोणतंही पीक असो, हं. पहिल्यापासून बेसल डोस पासून तर शेवटपर्यंत मी हेच खत वापरले आणि याचीच जादू कामी. बर, असे कोणते खत वापरले तुम्ही? मी बायो फॅक्टरचे डिओ, ट्रिओ, सुमका आणि पोटॅश हे बेसल डोस पासून सुरुवात केली. भेसळ डोसच्या नंतर काय वापरलं मारुती भाऊ तुम्ही? मी पोषक वापरलं, पोषकच्या नंतर बेलम सिरीज वापरलं आणि बीओसी वापरलं शेवटलं डिचिंग. ठीक आहे. एकदा वापरलं तुम्ही बायो फॅक्टर, तर दाखवूनच द्या तुमची एकदा हळद. तो असं म्हणतो, तो तुला दाखवून देतो आपली हळद. दाखवा की मग. हे बघ कृष्णा, ते हातातच बघून घे किती किलोचा असेल तर. हे आहे 1.5 किलोचा असेल, 1.5 किलोचा अंदाजे. आता मी पण लावणार अशीच हळद वावरात शेतामध्ये आमच्या. अरे पण काय वापरणार? बायो फॅक्टर वापरणार, बायो फॅक्टर. बायो फॅक्टर द सॉइल कंपनी.